माननीय प्रद्युम्न दादा टिळेकर यांचं देखील इथे शुभागमन झालंय, त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन। राजकीय क्षेत्रातील मंडळी देखील मोठ्या उत्साहाने इथे दाखल होत आहेत, त्यांचं स्वागत त्यांचा सन्मान इथे आयोजन कमिटीच्या वतीने आणि संपूर्ण क्रिकेट जगताच्या वतीने इथे केला जातोय। हा 2 ओव्हरांना तुम्हाला 8च मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत, नाही तर पेनल्टी दिली जाईल। आता वेळ लावू नका कारण अजूनही 2 मॅच शिल्लक आहेत। 6 वाजून 13 मिनिटं झालेली आहेत, 6 वाजून बरोबर 21 मिनिटांनी इनिंग संपलीच पाहिजे। चला लेट्स प्ले। स्ट्राइक वरती असतील शुभम गीते, गोलंदाजी मार्क वरती विकी भोईर। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे मात्र थोडीशी अधिक उसळी मिळते, एक धाव तर मिळेलच आणि त्या दरम्यान हा चेंडू योग्य आहे की नाही याची पडताळणी इथे केली जाईल। मला वाटतं टेक्नॉलॉजीचा वापर पहिल्याच बॉलवरती इथे रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय। वाईट बॉल आहे, मुख्य पंचांनी दिलाय वाईट, म्हणजे याचाच अर्थ वाईट +1। आताच्या 2 धावा आहेत, या बोनस स्वरूपाच्या आहेत। सुरुवात झाली अवंतर धावेने, श्री गणेशा हा मोफतच्या धावेने झालाय। सुरुवात श्री गणेशा 2 धावेने इथे सुरुवात। सेमी फायनल आहे, दुसऱ्या क्रमांकावरती कोण, मेगा फायनल मध्ये दाखल कोण होणार। पुन्हा एकदा वेगवान चेंडू चपकन निघून गेला, धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय, एक धाव तरी इथे मिळेल। पुन्हा एकदा पंचांनी कळवलंय 22 स्वरूपाची इथे धाव मिळतीये। धावसंख्येमध्ये होणारी एकमेव वाढ, धावसंख्या होती ती 3। विकी भोईर फार वेगवान गोलंदाजी करतायत। मला वाटतं व्यासपीठावरती जे काही मान्यवर आलेत विकी भोईर यांच्या गोलंदाजीचे नक्कीच ते चाहते होतील, इतक्या भन्नाट वेगामध्ये ही गोलंदाजी केली जाते। पुन्हा एकदा वेगवान चेंडू, या गोलंदाजांना ठाऊक आहे ओल्या खेळपट्टीवरती कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कशा पद्धतीने इथे बॅटरला रोखायचं आहे, कशा पद्धतीने इथे बॅकफुटला ढकलायचं आहे। यष्टीरक्षण करणं देखील सोपं नाहीये, भल्या भल्यांचं काम नाहीये यष्टीरक्षण करणं। 30 यार्ड सर्कल वरून जवळपास यष्टीरक्षक चेंडू कलेक्ट करतायत। हा देखील चेंडू इथे जवळपास निर्धाव, परंतु इथे देखील एक चोरट्या स्वरूपाची धाव घेतली आहे। बरोबर 6 वाजून 15 मिनिटांनी धावांची केलेली ही चोरी आहे, बरोबर 6 वाजून 15 मिनिटांनी ह्या चोरट्या स्वरूपाची धाव आहे। धावसंख्येमध्ये एकमेव वाढ, धावसंख्या होती ती 4। 2 षटकांची मॅच आहे, 25 ते 30 धावा जर केल्या तर या धावा बनवणं म्हणावं तसं सोपं नाहीये। पुढचा बॉल प्रशांत गायकवाड, ओ काय मारलाय, मारलाय नाही, बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर। 6 धावींसाठी षटकार। सहा धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश आहे। आता फटका कसाही खेळा, तो तंत्रशुद्ध नसला तरी चालेल, परंतु धावा येणं इथे गरजेचं आहे। आणि प्रशांत गायकवाड एखाद्या गुन्हेगाराला जसा चोप दिला जातो ना, त्याचप्रमाणे हे महाराष्ट्र पोलीस इथे या बॉलला चोपतायत आणि सीमारेषेच्या पलीकडे लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला फेकून देत आहेत। 6 धावेंसाठी 10 धावा झाल्यात। आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, 10 धावा विकी भोईर यांनी खर्च केल्यात। पुढचा बॉल प्रशांत यांच्यासाठी, पुन्हा एकदा इथे फटका फसतोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय। दुहेरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या जात आहेत। 1 से भले 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 12। धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न प्रशांत गायकवाड महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत, परंतु रबर बॉल क्रिकेट असू द्यात किंवा कुठलीही स्पर्धा असू द्यात, प्रशांत गायकवाड या नावाची चर्चा सातत्याने केली जाते। प्रदीप नैनीत प्रशांत गायकवाड ही जोडी आज एकाच संघामध्ये खेळतीये। पुन्हा एकदा वेगवान चेंडू, इथे मात्र यष्टीरक्षकाला देखील चेंडू कलेक्ट करणं थोडंसं अवघड आहे, परंतु ही एक धाव इथे 22 स्वरूपाची देखील मिळतीये। इथे धावा येणं अपेक्षित आहे, मग त्या 22 स्वरूपाच्या, लेग 22 स्वरूपाच्या, सिंगल, डबल, तिहेरी, चौकार, षटकार, नो बॉल, वाईड बॉल कुठल्याही स्वरूपाच्या येऊ द्यात, धावांसाठी इथे बॅटिंग टीमला धावाधाव करावी लागते, तर बॉलिंग टीम देखील इथे धावा रोखण्यासाठी धावाधाव करते। धावसंख्येमध्ये वाढ, पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये 13 धावा इथे पूर्ण झाल्यात। मी सांगितलं तुम्हाला 25 ते 30 धावा जर झाल्या ना, तर पुणे पोलीस बॉईज प्रशांत भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ प्रतिस्पर्धी संघाला जड जाईल, कारण या संघामध्ये देखील चांगले गोलंदाज आहेत।
इथे बेस्ट वर्सेस बेस्ट आहेत, कारण दोन्ही संघ हे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलेले आहेत. कुठलाही संघ कमकुवत नाहीये आणि कुठलीही मॅच इथे सोडण्यासारखी नाहीये. गोलंदाजी मार्कवरती संघाचे संगणक कॅप्टन अंगद पाटील इथे बॉलिंग साठी येत आहेत, तर स्ट्राईक वरती प्रशांत गायकवाड. शेवटचे 6 चेंडू. पहिलाच बॉल अपट बार, थोडासा इथे मात्र वेस्ट हाईटच्या वरती जातोय आणि पंच इथे कळवतायत इट्स अ वाईट बॉल. वाईट +1. आताचे एकूण 2 धावा आहेत. बघा, डिस्ट्रॅक्ट द बॉल हा जो नियम आहे ना, हा नियम कधी लागू होतो? ज्यावेळेस बॅटर चेंडूला बघून पळत असतील, तर जर ते ब्लाइंड असतील, त्यांचं जर लक्ष नसेल, मला वाटतं चेक करायचंय. हा तुमचा रिव्ह्यू आहे, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वाईट बॉल आहे, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? चेक करायचंय का? फिल्डिंग टीम लगेच निर्णय घ्या. मला वाटतं वेळ संपलेली आहे. 10 सेकंदामध्ये रिव्ह्यू घेणं अपेक्षित होतं. 10 सेकंद आहेत. बघा, निर्णय सगळ्यांना सारखेच आहेत. असं नाहीये की ही जवळची टीम आणि ही लांबची आहे, कारण मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलेलं आहे की निर्णय जो आहे तोच दिलाय. त्यामुळे कुठल्याही खेळाडूने या गोष्टीसाठी आक्षेप घेऊ नये. इथे वाईट +1. पंचांचा निर्णय अंतिम असेल. 2 धावा या बोनस स्वरूपाच्या आहेत. धावसंख्या होते ती 15. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 25 धाव्यांचं टार्गेट इथे पूर्ण केलं जाईल का? प्रदीप नैनी यांच्या देखील डोक्यामध्ये विचार असेल, कमीत कमी 25, जास्तीत जास्त किती चालतील. शुभम पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचलाय आणि पाठवलाय देखील मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा निर्णय येतोय, बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय हा 4-4-4 चौकार. चला ना, आता निर्णय दिलाय ना शुभम. तिथे आहेत ना प्रेक्षक, 4 धावा दिल्यात ना. तुम्ही पंचांवरती आक्षेप घेऊ शकता, परंतु इथे प्रेक्षकांवरती आक्षेप घेऊ शकत नाही, कारण त्यांना कोणीही जिंका, जो चांगला खेळणार आहे त्यासाठी ते टाळ्या वाजवण्यासाठी आलेत आणि त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 19. पुन्हा एकदा अपटबार, पुन्हा एकदा इथे भरकटलेला मारा. वाईट बॉल तर आहेच आणि ती 1 धाव इथे पूर्ण आहे की नाही याची पडताळणी मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे. व्हाईट बॉल साठी देखील आहे आणि रनआउट साठी देखील आहे. व्हाईट बॉल साठी फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. दोन्ही पंचांचेच आहेत, पंचांचे दोन्ही कॉल आहेत. व्हाईट बॉल पण चेक करा आणि त्यानंतर रनआउट चेक करा. देऊरोड टीम आहेत का? देऊरोडची टीम जी मेगा फायनल मध्ये गेली आहे, संपूर्ण टीमला विनंती आहे व्यासपीठाजवळ या. टीमचे कॅप्टन आहेत, त्यांनी थोडीशी मीटिंग ठेवलेली आहे, पटकन या. हे बघा, इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. वाईट बॉल आहे आणि बॅटरही बाद आहे. आताची 1च धाव आहे. वाईट बॉल आहे. हा, वाईटचा बॉल आहे आणि बॅटर बादही आहे. नीट ऐका मी काय बोललोय ते. वाईट बॉलची 1 धाव आहे आणि रनआउटचा बॅटर बाद आहे. चला, 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20. सगळ्या गोष्टी. नो बॉल आहे का सेकंड बाउन्सरचा? ओके, हा नो बॉल आहे. सेकंड बाउन्स झाला त्यामुळे इथे नो बॉल कळवलाय. मला वाटतं नो बॉल असेल तर यष्टिरक्षक चेंज होणार नाही ना. पंच सांगून ठेवा हे सगळे नियम, कारण हा नो बॉल आहे. सांगावं लागतं हा नियम. प्रशांत सर, असा नियम पंचांचाच कॉल असतो की फिल्डर चेंज होणार नाही असं सांगावं लागतं. अरे हा या ठिकाणी आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत, ज्यांनी शरीर सौष्ठव्य स्पर्धेमध्ये रासायनिक श्री हा किताब पटकावलाय. ते बॅटिंगसाठी येत आहेत. यश मोरे ज्या नॉन स्ट्राईक एंड वरती असतील. फ्रीटचा बॉल आहे आणि या फ्रीटच्या बॉलवरती कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. इथे मात्र ब्लाइंड शॉट, परंतु मारलाय तर चांगला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु त्यांना देखील हुलकावणी. नशिबाची साथ आणि बॉल मात्र सीमारेषा पार. येतोय हा दमदार चौकार. 4 धावा.
नक्कीच आपण पाहतो इथे चौकार तर येतोय, परंतु अंडर 23 ची ही जी टीम आहे पुणे पोलीस बॉईज, हा जो संघ आपण खेळताना पाहतोय, या संघाला सेमी फायनल मध्ये आणून देण्यामध्ये यश मोरे यांचा फार मोठा वाटा आहे. ज्यावेळेस संघाला 6 चेंडूंमध्ये 16 धावींची गरज होती, अजूनही 4 बॉल शिल्लक आहे, 2 बॉल झालेत, धावसंख्या 24 अजूनही 4 चेंडू शिल्लक. प्रशांत गायकवाड इथे स्ट्राईक वरती सज्ज होत आहेत, अजूनही 4 चेंडू खेळण्यासाठी ते सज्ज आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारलाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे. आता त्यांनी सांगितलंय मी नाही थांबणार, मी नाही वागणार, मी नाही झुकणार, आता फक्त ठोकणार. षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 30. जसं बोललो होतं तोपर्यंत स्कोर झालेला आहे. 30 धावा झाल्यात, याचा अर्थ ही मॅच फायटिंग होणार. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. प्रशांत गायकवाड, नाम तो सुनाई होगा. मी मगाशी सांगितलं एखाद्या गुन्हेगाराला जसे चोपतात ना तसं चोपायला सुरुवात केली आहे त्यांनी बॉलवरती. ऑल इंडिया ओपन गटाच्या विरोधात मारायचा तर टॉपचाच मारायचा, असं कुठेतरी मनामध्ये विचार केलाय आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग सुरू केली आहे. प्रशांत गायकवाड, आज सर्व काही गोष्टी आयोजकांच्या पथ्यावरती पडल्यात, कारण पाऊस नव्हता, पाऊसही आलाय, मॅचही प्रत्येक मॅच रोमांचक ठरते. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव डॉट. 30 धावा झाल्यात, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूंमध्ये एखाद्या दुसऱ्या षटकाराची गरज संघाला आहे. बघूया तो ठोकला जाईल का. या संघाचं देखील नशीब पहिल्या दिवसापासून चमकलेलं आहे. अंडर 23 चा संघ नशिबाची साथ मिळत असताना त्यांची कामगिरी चांगली झाली आहे, तर दुसऱ्या बाजूने आजचा दिवस ज्यांनी गाजवलाय तो संघ देखील. इथे देखील वाईट बॉल, अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते 31, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्येमध्ये आपण पाहतो इथे वाढ, 31 धावा झाल्यात. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, हा चेंडू देखील इथे निर्धाव डॉट. इनिंगचा शेवटचा बॉल, 31 झाल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस नरेंद्र साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आज सर्वच मंडळी इथे व्यासपीठावरती आली आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. प्रशांत गायकवाड शेवटच्या बॉलसाठी सज्ज आहेत. शेवटच्या बॉलवरती उचललाय, किती लांब आहे, क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपलाय आणि विकेटचं देखील पतन होत आहे. 31 झाल्यात, 32 धावा जिंकण्यासाठी आहेत. कशासाठी कशासाठी चला आता नको त्या गोष्टीसाठी वेळ खर्च करू नका. चला लगेच अंडर 23, चला पटकन या. या पोरांकडे जोश चांगला आहे त्यामुळे ते पटपट फिल्डिंग लावतील अशी अपेक्षा आहे. 31 धावा इथे पूर्ण झाल्यात, 32 धावा बनवायच्या, त्या 31 मधल्या 9 एक्स्ट्राच आहेत. बघूया त्या एक्स्ट्रात किती मागात ठरतील. या ठिकाणी आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नारायण ताता पचपेड यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. व्यासपीठावरती देखील मान्यवरांची मोठी उपस्थिती इथे लाभलेली आहे आणि त्याचबरोबर आज संपूर्ण महाराष्ट्र आज देहू रोड मध्ये अवतरलेला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. प्रदीप नैनीत फिल्डिंग लावून घ्या, अजिबात वेळ लावू नका. अजून एक मॅच शिल्लक आहे आणि त्यानंतर बक्षीस समारंभ आणि त्यानंतर परतीचा प्रवास. फार वेळ लागेल. चला आघाडीचे दोन्ही बॅटर आलेले आहेत. गोलंदाजांना विनंती आहे पटकन गोलंदाजीला सुरुवात करा. 12 चेंडू आणि 32 धावा.
विसे साहेबांचं देखील फार मोठं योगदान आहे. मला वाटतं व्यासपीठावरती जेवढी मंडळी आहेत, जेवढे कार्यकर्ते आहेत, त्यांना मुलाचं मार्गदर्शन आणि खेळाडूंना प्रामुख्याने बक्षीस पात्र किंवा बक्षिसं देखील त्यांच्याकडून दिली जातात. असे आपल्या सर्वांचेच लाडके विसे साहेबांचं देखील कौतुक आहे. चला ना, फिल्डिंग लावून घ्या. अजून मेगा फायनल शिल्लक आहे. अंधारामध्ये खेळता येणार नाही. या ठिकाणी आपण पाहतोय युवा उद्योजक योगेश शिंदे साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सर्वच मान्यवरांची उपस्थिती ते लाभलेली आहे. त्याचबरोबरीने आपण पाहतोय राजेश भाऊ टेळेकर, प्रद्युम्न भाऊ टेळेकर या देखील मान्यवरांचं शुभागमन झालंय. प्रत्येक मान्यवर तितकाच महत्वाचा आहे की त्यांचं विशेष असं सहकार्य आपल्याला लाभलं. ही स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये या सर्वच मान्यवरांचं योगदान, त्यांची उपस्थिती, त्यांचं मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे. आणि अशा महत्वपूर्ण व्यक्तिमत्वांचं शुभागमन होत आहे, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. तर चला, या मॅच मधील आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय, जिथे 12 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज असताना आघाडीचे दोन्ही बॅटर, एका बाजूने योगेश पवार तर दुसऱ्या बाजूने मिस्टर ISPL अमित नाईक, ही जोडी मैदानामध्ये आहे. योगेश पवार, अमित नाईक ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती प्रशांत गायकवाड. पहिल्या षटकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती इथे सोपवली आहे. हा, जे नियम पहिल्या मॅच पासून आहेत तेच नियम आहेत. किती खेळाडू बाहेर, किती आतमध्ये सांगायची गरज नाही. पटपट क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पटपट खेळा. बारा चेंडू आणि 32 धाबा. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. योगेश पवार यांची पावर की प्रशांत गायकवाड यांची धारदार गोलंदाजी इथे या मॅचला कलाटणी देईल. 12-32. प्रदीप नैनीत मैदानाच्या चौफेर त्यांची धावपळ सुरू आहे. लहान लहान मुलांना घेऊन ते मैदानामध्ये उतरलेत. अंडर 23चा संघ उतरवला आणि संघाने इथे बक्षीसपात्र फेरीमध्ये देखील प्रवेश केलाय. परंतु ही जर मॅच जिंकली तर मात्र चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होईल की अंडर 23च्या स्क्वॉडने बलाढ्य संघाला इथे नमवलंय. पहिलाच बॉल इथे मात्र आपटला जातोय. इथे व्हाईट बॉलचा नक्कीच इशारा येईल, पंच कळवतील. इट्स अ वाईट +1. मोफतच्या या 2 धावा. सुरुवात सेम केली आहे. पहिल्या डावाची सुरुवात देखील विकी भोईर यांनी अशाच पद्धतीने केली. वाईट +1 आणि 9 धावा ज्या एक्स्ट्रा आहेत ना, त्या एक्स्ट्रा धावा इथे खर्च करणं हे मात्र अवघड काम होईल. प्रशांत गायकवाड यांनी थोडासा अपडबार केला, परंतु अधिक उसळी या 10X कंपनीचा जो रबर बॉल आहे याला अधिक मिळते आणि त्याचा फायदा मात्र इथे कदाचित बॅटरला देखील होतोय, जो मोफतच्या 2 धाव्यांनी होतोय. सुरुवात झाली आहे मोफतच्या 2 धाव्यांनी. प्रदीप नैनीत सकाळपासून वेगळी जर्सी होती. आता या मॅच साठी गतवर्षी ज्या संघाने 2 लाख रुपयांचं पारितोषिक मारलं ना, ती जर्सी त्यांनी प्रदान केलेली आहे. इथे देखील वाह, सुरेख सुरेख गोलंदाजी प्रशांत गायकवाड इथे कमबॅक करतायत. निर्धाव चेंडू आहे. टॉट. सुरुवात अशीच आहे. एखाद्या व्हाईट बॉल नंतर केलेलं चांगलं कमबॅक. प्रदीप नैनीत या जर्सी मध्ये गतवर्षी देखील आपल्याला ती पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मिळवताना नाचताना पाहायला मिळाले, त्यामुळे ती लकी जर्सी आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव. एका चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या, त्या देखील मोफतच्या आहेत. एक चेंडू निर्धाव आहे, डॉट आहे, परंतु 3 धावा या मोफतच्या देखील आलेल्या आहेत. पुन्हा एकदा इथे व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावबादची संधी, परंतु व्हाईट +1. आताचे एकूण 2 धावा आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 5 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय पुष्पराज जगताप साहेबांचं देखील शुभ आगमन होतं. युवा उद्योजक आहेत आणि बघतोय आपण इथे व्यासपीठावरती क्रीडा क्षेत्रातील मंडळी आहेत, राजकीय क्षेत्रातील मंडळी आहेत, त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामधील देखील मंडळी आहेत. तर आपण पाहिलं असेल तर भक्ती संप्रदायामधील देखील काही मंडळी इथे उपस्थित आहेत. मला वाटतं ज्यावेळेस काल
प्रद्युम्न सर मैदानामध्ये आले त्यावेळेस कपाळावरती जो बुक्का लावण्यात आला त्यावरून लगेच निदर्शनात आलं की भक्ती संप्रदायाशी देखील त्यांचं चांगलं जवळीकचं नातं आहे आणि राजकीय क्षेत्राबरोबर या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांची कामगिरी अगदी योग्य आहे. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा. 5 धावा झाल्यात. मैदानात आज डॉन थांबणारच नाही. 5 धावा झाल्यात. पुन्हा एकदा अपड बार. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव फक्त एकच चेंडू झालाय आणि 6 धावा इथे पूर्ण झाल्यात. मग त्या 2 धावा किंवा एखादा चेंडू निर्धाव टाकून उपयोग झाला नाही. या मोफतच्या 5 धावा आहेत ना या देखील फार महत्वाच्या आहेत. कधी कधी दिशा भरकटली जाते. वेगावरती नियंत्रण मिळवणं देखील अपेक्षित आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक केलाय. चांगला बॉटम हँडचा वापर आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल मात्र करेल बाउंड्री लाईनच्या बाहेरची सफर. षटकार. दहा चेंडू आणि 20 धावेंची गरज आहे. मॅच बदलायला वेळ लागत नाही. एखादा बिग हिट एखादा अतिरिक्त धावेमध्ये आलेला चेंडू सामन्याचं चित्र अक्षरशः बदलून टाकतं. देवरोडची टीम आली आहे का? आली आहे ना. फायनल पण 2च ओव्हरची असेल. टॉस लगेच करून घ्यायचं इथेच. 10 चेंडू आणि 20 धावा. इथे देखील उजव्या इष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या होते ती 13 धावा. बघा थोडंसं महागडं आहे. थोडंसं नाही भरपूर महागडं षटक आहे. कारण 2 चेंडूंमध्येच 13 धावा दिल्यात. करे तो क्या करे. मग एखादा चेंडू जर त्यामधला योग्य असत तर कदाचित इथे परवडलं असतं. परंतु आता परवडणार नाही कारण 10 मध्ये अजूनही 19 करायच्या आहेत. 2 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल. इथे देखील हा चेंडू सुरेख आहे. या चेंडूची गरज आहे पुणे पोलीस बॉईज प्रशांत भाऊ शिंदे 11 या संघाला फार गरजेची आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. 13 धावा आतापर्यंत झाल्यात. एकही बॅटर बाद नाहीये. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 19 धावेंची गरज. 9 गेंदों में अभी भी 19 रनों की जरूरत. पुन्हा एकदा इथे डाव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा यष्टीरक्षण खराब आणि त्यामध्ये मिळालेल्या या 2 धावा. षटक हे लांबलचक होत चाललंय. ज्याप्रमाणे लंका दहनाच्या वेळेस हनुमानाची शेपूट जशी लांबलचक होत गेली ना अगदी तसंच कुठेतरी हे षटक देखील लांबलचक होत चाललंय. परंतु त्यामध्ये लंका दहन झालंय. इथे मात्र टीमचं नुकसान होत चाललंय. 9 चेंडूंमध्ये 17 धावेंची गरज आहे. 9 चेंडू 17 धावा. रायगड संघ देखील आज नशीब खिशात घेऊनच आलाय. तर पहिल्या दिवशी हा पुणे पोलीस बॉईज संघ देखील नशिबाच्या जोरावरती आणि खेळाच्या जोरावरती मेगा फायनल पर्यंत जाण्याचा प्रवास इथे साध्य करतोय. पुन्हा एकदा आडवा बाटने लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. प्रदीप नैनित त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल इथे नक्कीच मिळेल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. येणारे 8 चेंडू आणि 16 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. 2 निर्धाव चेंडूंची गरज पुन्हा पोलीस बॉईज या संघाला आहे. तर 2 बिग हिटची गरज इथे मात्र रायगड ग्रामीण संघाला देखील आहे. आतापर्यंत या 4 चेंडूंसाठी 10 चेंडू हाताळले गेलेत. याचा अर्थ 6 चेंडू अतिरिक्त आहेत. पुन्हा एकदा अपट बार. पुन्हा एकदा हा चेंडू इथे नो बॉल आहे. अधिक घातक. अजून एक अतिरिक्त चेंडू. धावसंख्येमध्ये होणारी अतिरिक्त धावींची वाढ. धावसंख्या होते ती 17. आता कोणाला असेल तो खतरा. अजूनही 17 धावा इथे झाल्यात. क्रिकेट जगतामधील सर्वात अनलकी धावसंख्या आहे. जिचा उच्चारच आहे 17 म्हटल्यानंतर खतरा. कोणाला होईल? गोलंदाज, फलंदाज की क्षेत्ररक्षक? थोडीशी चर्चा सुरू आहे प्रदीप नैनित यांची देखील प्रशांत यांच्या बरोबर. अजूनही बॅच संपलेली नाहीये. 8 चेंडू आणि 15 धावेंची गरज. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. पुढचा बॉल. इथे देखील वाह चांगला चेंडू हाताळला जातोय. मला वाटतं हा पंचांचा कॉल असेल. पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. इथे योग्य चेंडू आहे की नाही याची पडताळणी आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करतोय आणि बरोबर आहे. पंचांचा निर्णय देखील अगदी योग्य आहे. थोडी मनामध्ये शंका आली आणि त्याचं शंकेचं निरसन करण्याचं काम इथे तिसरे पंच करतील. योग्य आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. हा सगळं चेक केलं जाईल.
हाताला लागलाय का तो पण चेक करा. चला इथे बाउन्सर आहे, याचा अर्थ नो बॉल आहे. फ्री हिट कंटिन्यू आहे. हा फ्री हिटचाच बॉल होता. फार मोठे षटक आहे, फार लांबलचक षटक आहे. 18 धावा झाल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र या चेंडूवरती केलेला प्रहार क्षेत्ररक्षकाने चांगले प्रयत्न केलेत. एकच धाव मिळते. चांगला प्रयत्न आहे. मग जर अशी गोलंदाजी होऊ शकते तर मग ते बाउन्सर अथवा ते वाईड बॉल टाकून काय उपयोग झाला. जर तुम्हाला बॅटरच्या रडारमध्ये चेंडू द्यायचे नाहीयेत मग ते वाईड बॉल टाकून सुद्धा तेवढेच रन्स गेलेत. मग अशी गोलंदाजी करून काय उपयोग होतोय. 14 करायच्यात, अजूनही 19 झाल्यात. 13 करायच्यात. 7 चेंडूंमध्ये 13 धावा करायच्यात. 7-13, 13-7 कोण देगा. 7-13 नाही. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आहे. या चेंडूची गरज होती. शेवटचे 6 मध्ये 13 कंपल्सरी चेस हा नियम आहे. इथे सुपर ओव्हर नाहीयेत. कंपल्सरी चेस. 6 चेंडूंमध्ये 13 धावींची गरज. आणि कुठले गोलंदाज इथे जबाबदारी घेतील आणि जबाबदारीने गोलंदाजी करतील. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 13 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती शुभम गीते. स्ट्राईक वरती इथे योगेश पवार. 6-13. पहिलाच बॉल. वाह, सरप्राईज डिलिव्हरी. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. काय सुरुवात केली आहे. टॉट बॉल नाही इथे सुरुवात. 5 चेंडू 13 धावा. प्रदीप नैनीत यांचा आवाज बिना माईकचा देखील इथपर्यंत येतोय. याचा अर्थ तुम्ही समजू शकता मैदानाच्या आतमध्ये वातावरण किती गरम आहे. पाऊस पडून गेला, थंडी वाटते इथे, परंतु मैदान अजूनही गरम आहे. 5-13. पुन्हा एकदा चेंडू इथे उजव्या यष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धाव. फाईट बॉल. शेवटचे 5 चेंडू आणि 12 धावा. मागचीच मॅच पुन्हा एकदा पुढे पाहायला मिळते की काय. परंतु मगाशी होते उस्मान पटेल, परंतु इथे आहेत योगेश पवार. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी त्यांनी केली आहे. आजचा दिवस त्यांच्या बॅटने गाजवलाय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. इट्स अ वाईड बॉल. या सर्वच गोलंदाजांनी जी लाईन आणि लेनचा जो वापर केलाय ना, हा थोडासा भरकटलेला आहे. 5 चेंडूमध्ये 11 धावींची गरज आहे. 5 चेंडू आणि 11 धावा हे सोपं नाहीये. 5 चेंडू आणि 11 धावींची अजूनही गरज. मान्यवर देखील इथे आपण पाहतोय खुश असतील की आपण जो एवढा अट्टहास केला ना, हा यशस्वी झाला. आणि अगदी आपण पाहतोय कमी कालावधीमध्ये हा यशस्वी प्रयत्न देखील होतो. इथे देखील वाईड बॉल आहे. मला वाटतं चेक केलं जाईल. हा बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर आणि टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जातोय. क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरतीच थांबा. काय आहे इथे पंचांनी निर्णय कळवलाय. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. वाईड बॉल. पटपट आपापल्या जागेवरती थांबा. देऊरोडची टीम सकाळपासून आली आहे आणि सरते शेवटी त्यांना मॅच खेळावी लागते. त्यांचं अंग पण जड झालं असेल. मेगा फायनल मध्ये कामगिरी कशी होईल
हितेश नाडार तर पावसाच्याच वाटेवरती होते. इथे बिगिट आणि इथे झेलाची संधी आहे. होईल का झेलबाद? योगेश पवार इथे मात्र ठरतील बाद आणि एक मोठी विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय रवींद्रप्पा बेगडे यांचं देखील कौतुक करावं लागेल. विशेष सहकार्य त्यांचं आपल्याला लाभलंय. त्याचबरोबरीने आपण पाहिलं असेल की MES एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे चेअरमन माननीय राजेशजी टिळेकर साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे देहू रोड देहू शहर मंडळाचे सरचिटणीस युवा मोर्चाचे सरचिटणीस माननीय प्रद्युम्न दादा टिळेकर यांचा देखील मनपूर्वक असे आभार की ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे या व्यक्तिमत्वांचा सातत्याने इथे नामोल्लेख करणं अपेक्षित आहे. चला बॅटर लगेच या. चैतन्य पाटील नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा आपल्या समोर आहे. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 4 चेंडूंमध्ये 10 धावींची गरज आहे. मला वाटतं मागची मॅच देखील अशीच होती. 4 चेंडूंमध्ये 10 धावा होत्या आणि त्यानंतर मॅच आली 2 चेंडूंमध्ये 8 धावा. त्यानंतर उस्मान पटेल यांच्या बॅटमधून आलेला तो षटकार आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती वाईट +1 आलेली ती दुहेरी धाव. मी मगाशी नाव घेतलं ना, जे हितेश नाडार जे आहेत ना, त्यांच्या अपेक्षाच की पाऊस यावा, पावसामध्ये बॅटिंग करायची आहे आणि त्यांनी विनंती केली आणि वरुण राजाने देखील ती विनंती मान्य केली. एखाद्याची आपण म्हणतो ना की आशा फार मोठी असते आणि त्या आशेपोटी इथे आपण पाहतोय की तो पावसाचं देखील शुभागमन होत आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावा. मॅच दोन्ही संघांकडे तुल्यबळ आहे. पुढचा बॉल इथे देखील सुरेखरित्या चेंडू हाताळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. धावबादची संधी आहे. धावबाद आहेत का? परंतु इथे काय बॉल आहे? नो प्लस आहे ना, डबल वाईट +1 वाईट +1. आताच्या 2 धावा आहेत. 4 चेंडू आणि 8 धावा. मगाशी मॅच होती 2 चेंडू 8, आता आली 4 चेंडू 8. इथे बॅटचे हॅलो हॅलो चेक. दोन चेंडू आणि 4 धावींची गरज आहे. 2 बॉल 4. बघा ज्यावेळेस ना धाव घेताना एखाद्या बॅटरला जर का बॉल लागला, फिल्डरचा फेकलेला बॉल जर बॅटरला लागला, ते बॅटरच्या मनावरती असतं धाव घ्यायची की नाही. बघा वर्ल्ड कप मध्ये देखील अशी मॅच गेलेली आहे जी न्यूझीलंडच्या हातातून गेली. ज्यावेळेस बेनस्टोकच्या अंगाला लागून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं की आम्हाला 4 धावा गरजेच्या आहेत. त्यांनी जर मान्य केलं नसतं तर त्या धावा मिळाल्या नसत्या. इथे देखील अमित नाईक यांच्या अंगावरती चेंडू आदळला, त्यांनी 3 धावा पूर्ण केल्या. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 4 धावींची गरज. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस. प्रेक्षक देखील फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ही स्पर्धा यशस्वी झाली आहे याची पोचपावती शेवटच्या मॅच साठी पावसाने देखील दिली आहे. पावसाळी स्पर्धा आहे, मी कुठे लांब राहणार आहे, मी देखील येणार आणि या स्पर्धेची शोभा वाढवणार असं देखील पावसाने कुठेतरी प्रेक्षकांना सांगितलं आहे. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे. कित्येक प्रयत्न करण्यात आले की होणार नाही, टेनिस बॉलवरती तुम्ही स्पर्धा आयोजित करा, परंतु आयोजकांनी शेवटपर्यंत निर्णय घेतला आमची स्पर्धा आहे. आयोजकांनी केलेले हे आयोजन आहे आणि मान्यवरांनी दिलेलं योगदान आहे, हे यशस्वीच होणार. आणि त्या दरम्यान पाऊस देखील आला. इथे देखील कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये.
चेंडू अडवला जाईल. सिंगल तर वेगवान आहे, एक धाव तर घेतलीये. दुसरीच्या प्रयत्नामध्ये इथे बॅटर बाद, एक चेंडू आणि 3 धाव. जेव्हा जेव्हा स्पर्धा आयोजित केली आहे ना, डॉनने बक्षीस मिळवलेलं आहे. एकतर ट्रॉफी मिळणारच आहे, पण ती कुठली हा एक येणारा चेंडू ठरवेल. एक चेंडू 3 धावा, कंपल्सरी चेस आहे, 2 करून चालणार नाहीत. शुभम गीते हिरो ठरेल का? इथे बिगिटचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेत. प्रदीप नैनीत इथे झेल टिपलाय का? एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण आहे. आता मात्र चूक इथे होणार नाही. आणि इथे इथे वाजवा डीजे, डीजे वाजवा. प्रदीप नैनीत, आहा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला चला चला, शुभम गीते या लगेच आणि देवरोड टीम लगेच या. 2 मिनिटं. डॉनचं गाणं आपण शेवटला वाजवा. पावसात भर पावसात ते नाचणार आहेत. आता त्यांनी ही फायनल जिंकल्यासारखा आनंद केलाय. या ठिकाणी आपण पाहतो युवा उद्योजक माननीय विलासभाऊ भोंडवे यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आणि मेगा फायनलची सुरुवात पहिल्या डावासाठी मी आमचे सहसमालोचक इथे आमंत्रित करतोय. या सर, बाबूशा सर या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हा टॉस करून घ्या ना लगेच. 2 ओव्हरचीच मॅच असेल. देवरोड टीम कॅप्टन आलेत. मी विलास भाऊंना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न करा. वरती या. मेगा फायनलचा टॉस आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. सर्व मान्यवरांना विनंती की आपण देखील उभे राहा, कारण मेगा फायनल आहे आणि मेगा फायनलचा टॉस इथे केला जातोय. एका बाजूने स्थानिक संघाचा देवरोडचा आहे आणि दुसऱ्या बाजूने अंडर 23 चे अगदी छोटी छोटी मुलं म्हणता येणार नाहीत, परंतु बलाढ्य संघाला हरवलंय. ती टीम मैदानामध्ये खेळतीये. टॉस झालाय आणि देवरोड टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर चला पुणे पोलीस अंडर 23 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.